असा हे विकत घेणारा हा बाजार मानला आहे राजकारणाचा बाजार झाला आहे. रस्त्यावर बसून वाटेल ते घेता येतं, वाटेल ते खरेदी करता येतं असा समज नाही, अशी खात्रीच भारतीय जनता पक्षाला झाली आहे. म्हणून प्रचंड भ्रष्टाचार करून पैसे गोळा केले, सगळे रेकॉर्ड मोडले गेलेत भ्रष्टाचाराचे. हा देश विकला गेला. जो देश नाही विकणे दूंगा म्हणणारे देश विकला, देश विकून खाला. हे पैसे आले कुठून? जर हे उमेदवार विकले गेले तर कारवाई दोघांवरही व्हायला पाहिजे, घेणाऱ्यावरून आणि देणाऱ्यावरून. दोन्ही जबाबदार असतात, लाच घेणाराही असतो आणि लाच देणाराही असतो. जर विकले गेले त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जे उमेदवार उभे केले ते जर त्यांना एकतर उमेदवारच उभे व्हायला तयार नाहीत, कारण या प्रचंड शक्तीपुढे 10-10 लाख 15-15 लाखाचं जर मार्केट ओपन झाला तर कोण हिंमत करेल? शेवट कोणी ही निवडणूक म्हणजे आता काल सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच भूमिका मांडली भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी. ते तर हेच म्हणले की या निवडणुकीमध्ये जे काही चालतं त्यामुळे या निवडणुकाच होऊ नयेत विधान परिषदेच्या. इथे जो नगरसेवक निवडून येतो तो कोणाचाच नसतो, तो फक्त या विधान परिषदेमध्ये कोण देईल याच भूमिकेत असतो. हे आता अनेक ठिकाणी दिसून आलेलं आहे. काही प्रामाणिक आहेत, 25-30% असतील, पण 70% लोक विकले जातात. पुन्हा आरोप करतोय 30% इमानदार आणि 70% बेईमान असतात पैशासाठी. आणि पैसे सहज किती मिळावे? 5 लाख 10 लाख 15 लाख. अरे काय धंदा करून ठेवलाय राजकारणाचा? याचा विचार कोणी मांडणार आहे की नाही? आम्हालाच प्रश्न विचारणार. हे पैसे आले कुठून? कुठल्या याच्यातून आले? काय सोर्स? आता आम्ही उमेदवार उभे केले, ते विकले गेले. अनेक वेळा यापूर्वी निवडणुका अनुभूत झाल्यात, नाही झाल्या असणार. पण आता उमेदवार बिना आपल्याच लोकांनी आपल्याच माणसाकडून पैसे मागत असतील, ज्या त्या पक्षाच्या, काय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पैसे नाही मागितले, त्याही नगरसेवकांनी पैसे मागितले, तर देणार कुठून? हा धंदा झालेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की विधान परिषदेतलं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावरचं झालेलं आहे.